नीट परीक्षेतील सततची गैरव्यवस्था, पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ बुधवारी युवक काँग्रेसने गुडलक चौकात आंदोलन केले. नीटचा प्रतिकात्मक पुतळा जाळून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयाचा आंदोलकांनी निषेध केला. शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, अक्षय जैन, प्रथमेश आबनावे, मोहसिन शेख, भूषण रानभरे या आंदोलनात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, अक्षय जैन, प्रथमेश आबनावे, मोहसिन शेख, भूषण रानभरे, सौरव आमराळे, अंजनेय साठे, अथर्व सोनार, सद्दाम शेख, अभिषेक अवचार, प्रसन्न मोरे, तेजस बनसोडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते, युवक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या मेहनतीची खिल्ली उडवणाऱ्या आणि शिक्षण व्यवस्थेचे पूर्णपणे राजकारण करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. शिवराज मोरे म्हणाले, देशातील विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून स्वतःचे भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मोदी सरकारच्या भ्रष्ट आणि निष्क्रिय व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. सरकार परीक्षा सुरक्षित ठेवू शकत नाही, जे सरकार विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित ठेवू शकत नाही, त्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत. लोकांच्या घरावर बुलडोजर चालवण्याऐवजी त्यांनी आता विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या भविष्यावर, या देशाच्या युवकांवर त्यांनी बुलडोजर चालवण्याचं काम केलेलं आहे. वारंवार त्याच कंपन्या, वारंवार त्याच घटना घडतायत त्या शिक्षण मंत्र्यांच्या ह्याच्यात. त्यामुळे राजीनामा देण्यासाठी ज्यांना लाज वाटते, वारंवार आमची तीच मागणी होती, परंतु यांना कसले जावडे फक्त पैसे, टक्केवारी, टेंडर याच्यातच तेच कॉन्ट्रॅक्ट कंपन्या ते दिलं जाते आणि त्यामुळे ह्या घटना वारंवार घडतायत. आता आपण बघितलं असेल, पोलीस भरतीमध्ये सुद्धा 82 पेपर म्हणजे 82 मार्क एकाच कंपनीच्या ह्याच्यात निघतंय, एकाच क्लासेसच्या ह्याच्यात निघतंय. तर हे एक्झाम झाली, ज्या परीक्षा होत आहेत त्या क्लासेस सेंट्रिक होत आहेत. काही क्लासेस सोबत म्हणजे विद्यार्थी सेंट्रिक नसताना हे क्लासेस सेंट्रिक हे केलं जात आहे. आता मागणी आमची युवक काँग्रेसच्या माध्यमातून एकच आहे की देशाचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा तातडीने राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे घेण्यात यावा, त्याचं पत्रही युवक काँग्रेसमध्ये देण्यात आलेलं आहे. एनटीएनी मागच्या वर्षी 1000 कोटी रुपये गोळा केलेत विद्यार्थ्यांकडनं. ह्या वर्षीचा आकडा आहे 1000 कोटी. यावर खर्च सुद्धा झाले मागच्या वर्षी, असं सुद्धा त्यांनी दाखवलं. यावर्षी परत 1005 कोटी किंवा 1040 कोटी त्यांनी आकडा जाहीर केलेला नाही, पण एक एक्झाम घेण्यासाठी 1000 कोटी खर्च येतो. त्याच्यात सुद्धा ते भ्रष्टाचार करतात. मागची एक्झाम म्हणजे 2015 ची एक्झाम घ्यायला 105 कोटीचा खर्च येतो आणि 2024 ची एक्झाम घ्यायला तुम्हाला 1000 कोटी खर्च येतो. हा एवढा खर्च वाढला कुठून? आणि आज जे 1000 कोटीचा खर्च परत येणार आहे हे सामान्य जनतेच्या खिशातनं पैसा जाणार आहे. 1000 कोटीचं नुकसान सामान्य जनतेचं होणार आहे. 22-22.5 लाख विद्यार्थी जेव्हा रस्त्यावर येतात, परत मोदीजींचं परवाचं म्हणणं होतं की बाहेर निघताना तुम्ही विचार करा, 22.5 लाख विद्यार्थ्यांना परत सेंटरवर जाण्यासाठी किती पेट्रोल खर्च होणार आहे, किती डिझेल खर्च होणार आहे, याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. आणि आम्ही निषेध करतो युवक काँग्रेस म्हणून आपला सगळ्यांचा, जे लोक रस्त्यावर उतरलं पाहिजेत, कारण आता परिस्थिती अधिक बिकट होत चाललेली.